आता नरवडे साहेबांनी जे विश्लेषण दिलं, 2 आरोपी आता अरेस्ट झाले, तर माझी एकच इच्छा की 2 आरोपीवर तुम्ही थांबू नये, त्याची सखोल चौकशी करावी। कारण कसं विषय असा आहे की आमचे पण काही लोक तिथे आहेत, आमच्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला। आता त्यांची नावं मी आता सध्या उघड करणार नाही, पण लवकरच ती नावं तुमच्यापर्यंत दिली जातील। याच्यामध्ये असा विषय आहे की कुठेतरी तुम्हाला वरचं दडपण येतंय का, हा आम्हाला एक प्रश्न पडलाय, संपूर्ण महाराष्ट्र जनतेला प्रश्न पडलाय। आज आम्ही मुंबईवरून लातूरला आलो फक्त एकाचसाठी की अरविंद खोपे एका बाळाची हत्या झाली, तो कोणत्या जातीचा होता याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, किंवा आरोपी कोणत्या जातीचा आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। आमचा विषय एकच आहे की एक लहान बाळ मारलं गेलेलं आहे आणि त्या हत्येचा आत्महत्येमध्ये रूपांतर केलं जाते, असं कुठेतरी आम्हाला हा आमचा आरोप आहे। आणि याच्याबद्दल तुम्ही सर्व शहानिशा करावी आणि त्यासाठी आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करत आहोत आणि कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये PIL दाखल करणार आहोत। आणि लोकांना जर वाटत असेल महाराष्ट्रात की आम्ही फक्त एकच दिवस फक्त हा आता तमाशा मांडला किंवा तांडव केलं यासाठी केलं नाही, का दयावान सरकार कधी फक्त तमाशासाठी किंवा फक्त फेमस होण्यासाठी कामं करत नाही। आजपर्यंत आम्ही पोलिसांना सहकार्यच करत आलो आहोत, आजपर्यंत कुठेही आलो ते सहकार्यच केलं, पण इथं कुठेतरी संस्था चालक हा त्या दिवशी टाइमवर आला नाही, हे आमची मागणी आहे। अजित पाटील कवेकर हे संचालक का नाही आले, आणि त्याच्यानंतर त्यांनी खूप ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्नही केला, त्यांनी खूप ठिकाणी कॉलही केले, मलाही वरतून कॉल यायले, पण तरी मी इथं आलो, त्यांच्या इकडेच आलेलो आहे। तर आमची ही मागणी आहे की संचालकालाही सह आरोपी बनवा आणि त्यांना सुद्धा फाशी शिक्षा झालीच पाहिजे। कारण जर तुम्ही आमच्या समाजाचा मुलगा जर मारलाय तर आम्हाला पण, आम्ही तुम्हाला ते माजी आमदारांना एकच सांगतो की तुमचा मुलगा पण आम्हाला इथं कोठडीमध्ये पाहिजे, ही आमची इच्छा आहे। आणि जोपर्यंत ह्या मागण्या आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे थांबणार नाहीये, आणि हे इकडेच थांबणार नाहीये। कारण खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, मुलाच्या इथं पोटात सळई घुसल्याचं क्लिअर दिसतंय। फाशी देण्यापेक्षा जेव्हा त्याच्या गळ्यावरती दाब आलेला आहे, कोणीतरी त्याचा गळा दाबला हे क्लिअर